खताचा। त्याचप्रमाणे खरेदी खत जे करण्यात आलेलं होतं शीतल तेजवानी आणि अमिडिया कंपनी यांच्यामध्ये, त्याच्यामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न जो आहे तो शीतल तेजवानीने केल्याचं दिसून येतं। मालक सदरी जे आहेत ते त्यांनी त्यांचं नाव टाकलेलं होतं वतनदारांच्या वतीने। त्याचप्रमाणे सदर मिळकत खरेदी देण्याचा शीतल तेजवानीला कुठल्याही प्रकारचा हक्क व अधिकार नव्हता। ती प्रॉपर्टी जी आहे ती शासनाचीच आहे। त्याचप्रमाणे यातील जे दुसरे सरकारी अधिकारी आहेत येवले आणि दुसरे एक सब रजिस्ट्रार, त्यांना पण शासनाने निलंबित केलेलं आहे। सध्या ही मिळकत जी आहे ती बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताबे वहिवाटीत आहे, केंद्र सरकारचं जे खातं आहे। त्याचप्रमाणे ही प्रॉपर्टी जी आहे 1955 पासून आतापर्यंत शासनाच्याच ताब्यात आहे, आरोपींच्या ताब्यात ती कधीही नव्हती। त्यामुळे त्यांनी जे खरेदी खत केलेलं आहे ते बिनताब्याचं खरेदी खत आहे असं आमचं कंटेन्शन होतं। त्याचप्रमाणे सदरची मिळकत जी आहे ती 1200 कोटीपेक्षा जास्त किमतीची आहे, पण हे जे आरोपी आहे त्यांनी ती प्रॉपर्टी 300 कोटी असल्याचं खोटेपणा नमूद केलं, ते कोर्टाच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे। त्याचप्रमाणे 2018ला जो बंद झालेला 7/12 आहे तो त्या खरेदी खताला लावून त्यांनी ते बिन ताब्याचं खरेदी खत जे आहे ते अस्तित्वात आणल्याचं दिसून येतं। कोर्टाने संपूर्ण बाजू ऐकून घेतली, आता आदेशासाठी प्रलंबित आहे। मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या वतीने जिल्हा सरकारी वकील म्हणून बाजू मांडलेली आहे कोर्टात।